महिन्यापूर्वी एक बातमी पेपरला आली होती. त्या अनुषंगानं मी प्रेस घेतो. तुम्हाला पहिल्यांदा त्याचा सगळं कळलं पाहिजे की 200 कोटीचे ड्रग्ज नवी मुंबईमध्ये सापडले आणि त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघातील बिचुकले गावचा प्रमुख आरोपी त्या ठिकाणी अटक केलेला आहे. आज 200 कोटीचे ड्रग्ज माझ्या मतदारसंघातल्या एखाद्या केसमध्ये माझ्या मतदारसंघातला प्रमुख आरोपी होतो ही गंभीर गोष्ट आहे. मी सगळं पाहिलं, बिचुकले गावचा अभ्यास केला की त्या गावामध्ये भेट दिली. परंतु जे प्रमुख आरोपी केलेले आहेत ते प्रमुख आरोपी एक सामान्य गोरगरीब घरातली कष्टकरी पोरं आहेत. म्हणजे कष्टकरी पोरांना 200 कोटीचे ड्रग्ज हे पोरं आणू शकत नाहीत, हे सत्य. आणि मग त्यांना प्रमुख आरोपी केलं. गावातल्या काही गावचा उपसरपंच सिद्धेश पवार आत्ता फरार आहे. आणि म्हणजे या मुलांना कसली आचपोच नाही आहे, मॅच्युरिटी नाही आहे, त्या मुलांना त्यांची आर्थिक स्थिती नाही आहे. आणि हे 200 कोटी ड्रग्ज आणूच कशी शकतात त्याचं आम्हाला कोडं पडलं. त्याच्यानंतर आम्ही काही गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर मी परवा सभागृहामध्ये विधानसभेमध्ये याच्याबद्दल प्रश्नसुद्धा मांडला. साध्या गावामध्ये सुद्धा 200 कोटीचे ड्रग्जचे जर सूत्रधार तयार होत असतील तर हे महाराष्ट्र राज्य सरकारनं आणि गृह विभागानं गांभीर्याने घेतलं पाहिजे असा प्रश्न मांडला. माझ्यावरती मध्येच काही लोकांनी टीका केल्या, मी त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु काल अचानकच अजून एक बातमी आली. त्यामध्ये ही बातमी आज सगळीकडं सगळ्या पेपरला फ्रंट पेजला बातमी आहे. बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी डोळ्यात गोळी झाडून देण्यापूर्वी NCB सह अमित शहानी फडणवीसांना पत्र लिहिलं, निष्पाप लोक अडकता कामा नये, अशा पद्धतीचं टायटल करून त्यांनी स्वतःची जी नोट लिहिलेली आहे त्यांनी 9mm पिस्तूलमधून स्वतःला गोळी घालून घेतली असं मांडताय, आत्महत्या केली. तिथं जी प्रेस नोट आलेली आहे किंवा त्यांनी ज्यावेळेस त्या प्रेसमध्ये ज्या त्यांचं पत्र आहे असं छापून आलेलं आहे त्याची एक प्रत मी आपल्या सर्वांना देईन. त्या प्रतमध्ये ते म्हणतात की निष्पाप लोक अडकता कामा नये. गुरुनाथ चिंचकरांचा मुलगा हा, त्याचं नाव आहे नवीन चिंचकर. ते म्हणतात माझा मुलगा 2012 मध्ये लंडनला शिकायला होता. बघा, लंडनला शिकताना त्याच्या बरोबरच्या लोकांची संगत त्याला लागली आणि तो ड्रग्जमध्ये अडकला गेला आणि त्याच्याकडून ड्रग्जचं काम चालू झालं. माझ्या कुटुंबियांनी त्याला समजवलं, सगळं केलं. परंतु तो काय परदेशातच फरार राहिला. तरी पुढे काही गांभीर्यानं याच्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे, तिकडे त्याला कोणाची संगत लागली माहीत नाही, परंतु एका वाईट विश्वात तो ओढला गेला. आणि त्यांनी पुढे एक आरोप केलाय की मला जो मानसिक त्रास झाला या सगळ्या गोष्टीमध्ये मुलाच्या मुळे, मला NCBच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला, पोलिसांनी त्रास दिला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं काही नेते मला भेटले आणि त्या नेत्यांनी आज मला 10 कोटीचे सांगितलं, 10 कोटी आम्हाला द्या. पोलीस अधिकारी आणि नेते भेटले आणि 10 कोटी रुपये मला द्या, आम्ही तुमचं नाव याच्यातून काढून टाकू. फार मोठा गंभीर आरोप आहे. असा कुठला नेता आहे की ज्याचा मुलगा 2012 मध्ये लंडनला या नवीन चिंचकर बरोबर शिकत होता? असा कुठला नेता आहे की ज्या नेत्यानं ही बिचुकल्याची पोरं इथून नवी मुंबईला कामाला नेली, गरीब घरातली? असा कुठला नेता आहे की ज्याचं संबंध चिंचकर कुटुंबाशी पण चांगले आहेत आणि पोलिसांचे पण चांगले आहेत? असा कुठला नेता आहे? त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. 9mm पिस्तूलनं ही गोळी झाडून घेतलेली आहे. 9mm पिस्तूल हे पब्लिकला परवानगी नसणारं कॅलिबर आहे.
.32 .22 कॅलिबर हे लोकांसाठी आहे, पण 9 mm पिस्तूल गुरुनाथ चिंचकरांच्याकडे आलं कसं हा पहिला प्रश्न आहे. मग नार्कोटिक्सचे अधिकारी किंवा पोलीस अधिकारी, केंद्रातले काही एजन्सीज तिकडे पोचल्या तर नाहीत ना, किंवा चिंचकर कुणाचं नाव घेणार आहे असं त्यांना भीती तर वाटली नाही ना, म्हणून चिंचकराची हत्या तर झाली नाही ना, किंवा त्यांना दबाव टाकून ती आत्महत्या करायला प्रवृत्त तर केलं नाही ना. ह्या सगळ्या गोष्टीचा तपास होणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी का गांभीर्यानं घ्या म्हणतोय. 16.8 किलो कोकेन सापडले आणि ते एका बिचुकल्यातल्या गरीब घरातल्या पोरांनी, निष्पाप पोरांच्या नावावरती त्याचं खापर फोडलेलं आहे. सातत्यानं बिचुकल्याला त्या ठिकाणी कोरेगाव तालुक्यातल्या बिचुकले गावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती CBDTचे केंद्रातले लोक येतात, चौकशी करतात, तिथल्या लोकांची सातत्यानं चौकशी करतात. फरार सिद्धेश पवार त्याला कोणी लपवून ठेवला, कुठल्या नेत्यानं लपवून ठेवला, कुठला वरदस्ता आहे का त्याचा पण पुन्हा कुठंतरी घेऊन त्या आंधळेसारखा खून केलाय हे आम्हाला माहीत नाहीये. सिद्धेश पवार जिवंत आहे का मेला हे माहीत नाहीये आम्हाला. जो फरार आरोपी आहे त्याला फरारी कोणी केलं हे चेक केलं पाहिजे. आणि जे गुरुनाथ चिंचकर ज्यांनी आज आत्महत्या केली नवी मुंबईमध्ये, त्यांना कुठले नेते भेटले, त्यांचे सगळ्यांचे व्हॉट्सअप फेसटाईमचे कॉल रेकॉर्ड्स, त्यांच्या कुटुंबांचे जबाब हे झाले पाहिजेत. त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे, निष्पाप लोक अडकता कामा नये. त्यांनी हे पत्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांना लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि याची सगळी पाळंमुळं ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे आज मी या ठिकाणी प्रेस घेतलेली आहे. माझी विनंती आहे की राज्य सरकारने प्रचंड गांभीर्यानं या प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे की 200 कोटीचे ड्रग्ज नवी मुंबईसारख्या ठिकाणी सापडतात आणि ही जर प्रकरणं आपण जर सोडून देणार असू तर फार मोठ्या प्रमाणावरती आज मुलांचं आयुष्य संपून जाईल. माझी पुन्हा राज्य सरकारला विनंती आहे, याच्यामध्ये तळाशी गेलं पाहिजे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये दोषींना शिक्षा झाली पाहिजे. ड्रग्ज प्रकरणातली जी मुलं होती त्यांच्या आम्ही अगदी नावानिशी सगळं लावलेलं होतं, परंतु त्यांनी SP साहेबांच्याकडे जाऊन पुन्हा तक्रार केली. ती लोक नव्हती, ऐकून घ्या. ड्रग्ज प्रकरणातली अटक असलेली 2 मुलं वेगळे, लक्षात घ्या. 2 वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या जमिनी होत्या. तिथं त्या केसमध्ये पण जमलिंग असंच झालं. तुम्ही विचार करा, एका पक्षाचा तालुकाध्यक्ष, उपसरपंच आहे, हा उपसरपंच फरार आहे, सिद्धेश पवार फरार आहे, त्याच्या पत्नीची चौकशी झालेली आहे, तिथला विजय पवार आहे त्याची 3 वेळा चौकशी झालेली आहे. मी नावं घेऊन सांगतोय, तुम्ही जाऊन चेक करा. त्याच्या खात्यात पैसे आले, विजय पवारांच्या खात्यात पैसे आलेले आहेत, त्यांची चौकशी झालेली आहे. आणि जे अटक आहेत ते बिचुकल्याचेच दोघं अटक आहेत. आणि ते काय त्रिवार सत्य, ते काय खोटं आहे का? सत्य. जी 2 मुलं अटक आहेत ती अटकच आहे, त्या केसमध्ये सूत्रधार म्हणून अटक आहे. माझी फक्त पोटतिडीक एकच आहे की गरीब घरातली मुलं आहेत. 8 महिन्यापूर्वी ही मुलं त्या बिचुकल्यामध्ये रोजानं कामाला जात होती. आजही त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती पाहिली तर अत्यंत गरीब परिस्थिती आहे. ही मुलं 200 कोटीचे ड्रग्ज कसे विकत घेऊ शकतात? मग मला कळत नाहीये, हा जो नवीन चिंचकर आहे याला बिचुकल्याच्या मुलांना कोणी भेटवलं, हा मोठा प्रश्न आहे ना. बिचुकल्याच्या मुलांना नवीन चिंचकरला भेटवलं कुणी? त्याच्याबरोबर कोणतरी लंडनला शिकत असेल कुठल्या तरी नेत्याचा मुलगा, त्यानंच भेटवलं असेल ना. हा माझ्या पुढचा प्रश्न की हे पोलिसांनी तपासलं पाहिजे. ह्या दुव्याचं काम कुणी केलं? आज आमची मुलं माथाडीला कामाला म्हणून नेली आणि त्यांच्या हातातून एवढं मोठं पाप मिळवलं.
ही निष्पाप पोर आहेत. मी जबाबदारीने बोलतो. कारण तुमचा संशय कोणावर आहे? म्हणजे माताडीचा बिल्ला द्यायच्याऐवजी त्यांच्या हातात ड्रगचा धुरकाट दिला गेला. आता तुमच्या समोरच आहे दादा. मी परवा बोललो आपल्यावरती इतके वाईट बोललं गेलं. आज काय परिस्थिती झाली बघा. तुमचा राजकीय संशय कोणावर आहे? हे बघा, आपण हे फार मोठं करतो. तर राजकारणात संशय घेणं हे चुकीचं आहे. त्यांनी जे काय म्हणलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवलं की राजकीय नेत्यांनी माझी भेट घेतली, 10 कोटीची मागणी केली तुमचं या प्रकरणातलं नाव काढायला. हा राजकीय नेता कोण आहे हे बघायला नको का? पोलिसांनी तपास चुकीचा केला किंवा जाणीवपूर्वक त्यांना आरोप केला असं म्हणायचं. पोलीस तपास व्यवस्थित झालाय. पोलीस चिंचकरांपर्यंत पोहोचले. चिंचकर कोणाचं तरी नाव सांगू नये म्हणून त्यांच्यावर हा दबाव आणलाय का, हा आमचा प्रश्न आहे. पोलिसांनी मुळापर्यंत गेलं पाहिजे. गृह विभागाने मुळापर्यंत गेलं पाहिजे. आज बिचुकल्याची पोरं याच्यात गेली कशी? ज्याचे आई वडील आज रोजानं कामाला जातात तो 200 कोटीच्या ड्रगचा सूत्रधार होऊ शकतो हे तुम्हाला वाटतं? नाही. नवीन चिंचकर परदेशात, तो येणारच नाही इकडे, त्याचा जबाब होऊ शकत नाही. मग आता हे गेल्यानंतर सगळंच थांबलं, थोडं काहीच नाही. पण पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे. याच्यात वरिष्ठ यंत्रणेने लक्ष घालावं, सीबीआयने तपास करावा अशी काही मागणी आहे? निश्चित केंद्रीय तपास यंत्रणा ऑलरेडी तपास करतात. पण त्याच्याबरोबर पोलिसांनी सुद्धा तपास केला पाहिजे की कुठला पोलीस अधिकारी, नवी मुंबईचा कुठला पोलीस अधिकारी 10 कोटी मागत होता. आज मृत्यूपूर्व जबाब हा फार महत्वाचा असतो कुणाचाही. मृत्यूपूर्व जबाबामध्ये क्लिअर म्हणलेला आहे. काय म्हणले? माझ्याकडे एक राजकीय नेते आले होते, मोठे नेते आले होते. त्यांनी 10 कोटी रुपये द्या, आम्ही तुमचं नाव काढतो या प्रकरणातून असं सांगितलं. एक पोलीस अधिकारी आहेत ते आले होते. 10 कोटी रुपये. मृत्यूपूर्व जो माणूस बोलतो कुठं बोललं जात नाही असं मला वाटतं. हे अनुषंगाने तपास करणार आहेत का नाही? कुठल्या पक्षाचा गेला होता नेता बघायला पाहिजे. आज ह्यांना कोण देतोय? मोठे वकील कोण ह्यांना मदत करतोय बघायला पाहिजे आपल्याला. आणि निष्पाप पोरांनी काय केलंय? ज्यांच्या कुटुंबांना खायला अन्न नाही ते कुठं 200 कोटी रुपयाचे ड्रग्ज घेऊ शकतात?